मस्त थंडगार मँगो लस्सी तयार झालेली आहे। चवीला एक नंबर लागते। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मस्त थंडगार मँगो लस्सी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। ही लस्सी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीलाही छान लागते। ही लस्सी तुम्ही एकदा घरी बनवली तर 100% खात्रीने सांगते की बाहेरची लस्सी खाणं विसरून जाल। आपण या लस्सीमध्ये घरचे ताजे दही, चांगला हापूस आंबा वापरलेला आहे। बाहेरच्या लस्सीमध्ये बराच वेळी इसेन्स, कृत्रिम रंग घातलेला असतो, त्यामुळे ही लस्सी घरीच केलेली कधीही चांगली। लहान मुलांना बाहेरची कृत्रिम पेय देण्यापेक्षा घरचे ताजे पेय दिलेले कधीही चांगले। उन्हाळ्यामध्ये लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण काहीतरी थंड पेय प्यावंसं वाटतं। सध्या बाजारामध्ये खूप छान हापूस आंबे मिळत आहे। आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे। याआधी पण मी बऱ्याच आंब्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे। त्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर वेळ न घालवता ही टेस्टी आंबा लस्सी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। हे 4 हापूस आंबे घेतलेले आहे। हापूस आंबे असे चांगले कडक बघून घ्या तुम्ही, असे पिकलेले मस्त। आणि ताजं दही घेतलेलं आहे। हे शिळं दही घेऊ नका, हे छान फ्रेश दही आहे आपलं। साखर आणि गार्निशिंग साठी पिस्ता। तुम्हाला मी आंब्याच्या फोडी कशा करायच्या ना ते पण दाखवणार आहे। हे वरचं जरासं काढून घ्यायचं तुम्ही हे, आणि आंबा असा चिरून घ्यायचा। आंब्याला ना अशा कट मारून घ्या हे। आणि ह्याच्यात बघा हे मस्त ना असं आंब्याच्या फोडी मस्त निघतात ह्या अशा। चाकूने हे आपण आंब्याचा हा पूर्ण गर पण काढू शकतो। असं बाजूचं पण मी आंब्याचं काढून घेते। आंब्याचं पण कसं काढायचं हे असं साल तुम्ही काढून घ्या असं हाताने। पूर्ण छान साल निघालं, सालेला पण काहीच राहिलेलं नाहीये। मस्त याच्या फोडी निघाल्या। पूर्ण आंब्याचं हे गर काढून घेऊया आपण। हे नवीन मुला-मुलींसाठी मी दाखवते की आंबा कसा करायचा वगैरे। काही सुद्धा गर राहत नाही बघा असं आंब्याला। आपल्या कोईचा पूर्ण गर निघालेला आहे। याच पद्धतीने मी या तिन्ही आंब्याचा गर काढून घेते। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। हा पहा, मी मस्त आपल्या 4ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। आता आपण हा गर मिक्सरमध्ये घालते। मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालते। साखर तुम्ही तुमचा आंबा कसा आहे, गोड आंबट आहे किंवा तुमचं दही कसं आहे ना त्याच्यावर ठरवून तुम्ही कमी जास्त साखर करू शकता। दही जर आंबट असेल ना तर तुम्हाला थोडी साखर जास्त लागेल। हा आपला लस्सी आहे ना बाहेरच्या लस्सीपेक्षा आपली छान बनणार आहे लस्सी, कारण बाहेरच्या लस्सीमध्ये आंब्याचा पल्प कमी घालतात आणि इसेन्स वगैरे घालतात ना, त्याच्यापेक्षा आपली घरची लस्सी एकदम छान बनणार आहे। हे साखर आणि आंब्याचा रस आहे ना मी एकदा मिक्सरमध्ये थोडा फिरवून घेते। मध्ये मी आता दही घालते। दही बघा आपलं किती छान मस्त घट्ट लागलेलं दही आहे बघा। हे मस्त ताजं दही केल्याने ना चव पण छान लागते। तुम्हाला जर थंड पाहिजे असेल त्याच्यामध्ये जरासे क्यूब्स घाला। लस्सी म्हटलं की जरा थंडच छान वाटते उन्हाळ्यामध्ये। परत मी आता मिक्सरमध्ये हे फिरवून घेते। ही पहा आपली लस्सी तयार झाली। मला जराशी ना ही घट्ट वाटते, मी त्याच्यात मला थोडंसं दूध टाकून एकदा फिरवून घेते परत। लस्सी थोडीशी पातळ असते ही। परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते। हे पहा आपली मस्त लस्सी तयार झालेली आहे, एकदम स्मूथ झालेली आहे। आता मी हे सर्व करून घेते।
मी ग्लासमध्ये आता लस्सी सर्व करते, त्याआधी बर्फाचे क्यूब घालते। ही पहा आपली मस्त थंडगार मँगो लस्सी तयार झालेली आहे। उन्हाळ्यात मुलांना, घरातील सर्वांना ही लस्सी जरूर द्या, सगळ्यांना नक्की आवडेल। ही चवीला फार मस्त लागते आणि आरोग्यालाही चांगली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या, धन्यवाद।